ये तिकड़ी चली गई गुप्त रूप से गुप्ता जी के पास और उनको मिले सुनील गुप्ता जी और इनमें पांचवा पांडव अनुज के रूप से अनुज जुड़ गया। दरमियान पहला बॉल पाड़ी भालेराव जी के हाथ से निकलता हुआ लॉन्ग ऑन पे सिंगल रन। तो इस प्रकार ये इन 5 पांडवों ने मिलकर यह रीजेंसी सुपर लीग आयोजित किया। मैं इन सभी का मनपूर्वक धन्यवाद करता हूं। इन्हें एक ज्येष्ठ नागरिक के तौर पर जिन्होंने महत्वपूर्ण मार्गदर्शन किया वो हमारे काका उर्फ श्रीवास्तव जी, उनका भी धन्यवाद यहां पर देता हूं। सुंदर आयोजन है काफी यहां पर। पैडी दूसरी गेंद लेकर सुंदर फक्का है लेग के दिशा में ओवर डीप मिड विकेट गॉन फॉर बाउंड्री। जिसमें टी शर्ट वगैरह था। अरे बाबा षटकार निर्णयामध्ये बदल। षटकार घोषित करण्यात आलेला आहे। सुंदर फटका किशोर उगले। सुंदर गेम स्विच हिट और ये गुडलँड डिलिव्हरी होती परंतु खूप चांगल्या प्रकारे पिकअप केला, परंतु हे काय झालं कॅच आउट झाले आहेत। काउस कॉर्नर दिशामध्ये एक सुंदर झेल टिपला आहे किसनदादांनी। ट्राय करते विकी दुबे। गॅप शोधून काढला आहे इकडे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चौकार।
प्रयत्न होता परंतु हवी तेवढी उंची मिळाली नाही. दरम्यान क्षेत्ररक्षण देखील थोडंसं गचाळ पद्धतीचं होतं. झेल तर चुकलाच परंतु कदाचित त्यांनी चौकार वाचवलेला आहे. पंचाचा निर्णय बघावा लागेल. काय हा चौकार आहे का? नाही, केवळ 2 धावा मिळतील. नाही, एकच 3, माफ करा, 3 धावा मिळालेत. आप जाग रहे हो कि नहीं वो देख रहा है भाई. मैं डाल चुका हूँ, ये देख रहे. फुल लेन डिलिव्हरी परंतु हा गेला फुल टॉस. फायदा उचलण्यामध्ये अपयशी. मिळेल फक्त एकच धाव आणि आणखीन एक अतिरिक्त धाव काढून काढला आहे. 2 धावा धावल्या आहेत. क्षेत्ररक्षणाची पातळी थोडीशी उंचावी लागेल यांना टायटनच्या संघाला, कारण हा निर्णायक सामना आहे. जो हा सामना हरेल तो स्पर्धेच्या बाहेर जाईल. पुन्हा आपटण्याचा प्रयत्न परंतु आधीच जसं मी सांगितलेलं होतं समोर आहे सचिन शेलार आक्रमक शैलीचे फलंदाज, परंतु अकस्मातरित्या हा चेंडू हवाई सफर करताना सीमारेषा पार नाही जात आहे. झेल जरी सुटला तरी याची विशेष नोंद घ्यावी लागेल फलंदाजांना. लेग साइड वाइड, अतिरिक्त धावचा इशारा. विकेट कीपिंग वरती आहे अनिकेत. गुड कीपिंग. सेव्ड 1 more runs for his team. And it's a beamer. It's a no ball, free hit. Continuously, Kishan Dada has lost his rhythm and his control, not able to deliver what he is planning. Good comeback. Batsman beaten by the pace and the bounce, resulting in Bai's run. 30 रन. ये लास्ट बॉल पे क्या है? 1 वाइड करने का कितने 31 चलेगा. 9 बॉल के बाद क्या है? 31. एक बाई है. 3 ओवर हो गया ना. 2 ओवर 31. 2 ओवर 31 रन. आखिरी ओवर लेकर आ रहे हैं अनिकेत पाटिल. स्ट्राइक पर सचिन शेलार. अन्य स्पर्धाओं में ये दोनों भाई एक ही टीम से खेलते हैं. सचिन शेलार और अनिकेत पाटिल जीबी टीम के प्लेयर्स हैं, पर आज आमने सामने हैं. और पिछले गेम में भी अनिकेत पाटिल ने इसी तरीके से इनको 2.1 overs 31 runs. पुढे येऊन टोलवण्याचा प्रयत्न होता, परंतु ब्लॉक होल
च्या दिशेने तो चेंडू जर की जागेवरती राहिले असते तर ओव्हरपिच भेटला असता, चांगला फटका लगावता आला असता, परंतु पुढे सरसावल्यामुळे तो चेंडू ब्लॉक होल झाला आणि अशा प्रकारे चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन बघायला मिळतोय आपल्याला अंकितच्या माध्यमातून. स्ट्राईकवरती विकेट उभे. सातत्याने यॉर्क लेंथ टाकायचा प्रयत्न आहे. फुलटॉस बनवला, मिड विकेटच्या दिशेने टोलवला हा चेंडू, पण मिळतील फक्त 2च धावा. शेवटचा षटक आहे. 1-2 आणि अतिरिक्त धावांना जोडून मोठी धावसंख्या उभारती येणार नाही. चौकार आणि षटकारांची गरज आहे इकडे. ओव्हरपिच चेंडू फटकावला आहे काउस कॉर्नरच्या दिशेने, गेला आहे सीमारेषा पार. एक उंच उत्तुंग षटकार.
फाट फर्स्ट असा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवलाय, कारण माहिती आहे अंधाराचं सावट आता मात्र पसरत चाललंय. 5 वाजून 2 मिनिटं झालीत घड्याळामध्ये. सो टाइम स्टार्ट नाव. दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये ते दोन्ही संघ आहेत. चला 3 षटकांचा सामना आहे. 15 मिनिटांच्या आत फर्स्ट इनिंग समाप्त झाली पाहिजे. सॉरी सेकंड इनिंग समाप्त झाली पाहिजे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर मिळते का? यस नक्कीच मोठी विकेट. चला स्पीडअप करा. पहिल्या विकेटचं पतन झालंय. पॅडी दादा आलाय नवीन फलंदाज. यावेळी उंच मारा घेतोय चेंडू खाली येतोय. क्षेत्राचक बॅक टू बॅक धक्का क्रमांक 2 दुसरी विकेट डीजे. हालो हालो चेक हालो चेक हालो. 2 चेंडू आणि 2 फलंदाज आता परतीच्या प्रवासाला परतले. संध्याकाळचं सत्र हे खास करून गोलंदाजांसाठी ओळखलं जातं आणि या डू फॅक्टर ते थोडासा काम करेल नक्कीच. चेंडू जेव्हा नरम होतो तेव्हा बॅटवर चेंडू प्रॉपर येत नाही. ते तिसऱ्या चेंडूवर देखील लाऊड अपील केली आहे. सलग 3 चेंडू सुंदर फेकलेत. 3 चेंडूवर एक देखील धाव जमावू दिली नाही. अनिकेत चौधरी आलाय नवीन फलंदाज. राहुल सांगले एक सलामीचा फलंदाज अजूनही कोणता चेंडू त्याने फेस केला नाही. किशोर उगले बाद झाला. त्यानंतर किशोर उगले या गोलंदाजी ट्रॅकवर सुंदर कामगिरी करतोय. किसन बाद झाला. त्यानंतर पॅडी आणि आता अनिकेत आणि राहुल सांगले ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळी सुंदर फटका ओव्हर द टॉप क्वालिटी फटका. 6 धावांसाठी षटकार. पाच चेंडू 7 धावा. शेवटचा बॉल भिडकावून दिलाय. शॉर्ट ऑन पोल आणि क्षेत्ररक्षक होता तिथे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पकडलाय जेल आणि राहुल सांगलेचा समाप्त झाला खेळ.
3 चेंडू आणि 8 धावा. बॅटची आउटसाइड एज लागली होती. 4 चेंडू 8 धावा. 3 गडी बाद झालेत रिजन्सी टायटन्स टीमचे. षटक समाप्त झालाय. 9 धावा. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 9 धावा मात्र जोडल्या आहेत. ही इनिंग लवकर पुढे जाते असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय, कारण 36 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 6 षटकारांची गरज आहे. असे विक्रम घडलेले आहेत मित्रांनो क्रिकेटमध्ये. क्रिकेट एक अनिश्चित खेळ आहे आणि तिथे प्रत्येक कमेंटमेंट फेल आहे. संदीप चौधरी आलाय नवीन गोलंदाज. लेफ्ट आर्म राईट आर्म ओव्हर द विकेटने. स्लोअर गतीचा चेंडू. 5वा चेंडू. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. विकेटचं पतन झालंय. डीजे वाईट बॉल. डॉट बॉल. आणखी एक डॉट बॉल. चेंडू शरीरावर आदळतोय. गती कमी केली. चेंडू पडल्यानंतर किती गती घेईल याचा अनुमान लावता येत नाही फलंदाजाला. अनिकेत पाटील सलग 3 चेंडू डॉट खेळून काढलेत. दोन चेंडू शिल्लक आहेत शेवटचे. आणखी एक डॉट चेंडू. हेलिकॉप्टर उडवायचा होता परंतु लँड झाला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. 4 चेंडू मध्ये एकही धाव बनवली नाही अनिकेत पाटील यांनी. शेवटचा अंतिम चेंडू या सेकंड इनिंग मधला. औपचारिकता शिल्लक आहे मॅच मध्ये. या बॉलवर मात्र एकच धाव मिळेल आणि सामना जिंकला आहे इथे रिजन्सी